न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। पुढील बातमी ठाणेहून। अनिरुद्ध बापू अकॅडमी द्वारा आयटीच्या मुला-मुलींना आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यात आले। ऑपरेशन सिंदूर यांनी चांगलं उत्तर दिलं आहे। ज्याप्रमाणे पुरुषांची जाती धर्म विचारून निर्घुण हत्या करण्यात आली, त्यामुळे लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात आक्रोश होत आहे। प्रधानमंत्री यांनी भारतीय लोकांच्या मनामध्ये काय होतं ते दाखवून दिलं। अनिरुद्ध बापू अकॅडमीचा हा एक कोर्स आहे। ते आपल्या सर्व लोकांना घेऊन महाराष्ट्रातील सर्व आयटीच्या मुला-मुलांना ते प्रशिक्षण देणार। या ठिकाणी एक आर्मीचे लोक आहेत, ते देखील प्रशिक्षण देतील। त्यामुळे आयटीचे जे लोक आहेत ते उद्या आर्मी मध्ये देखील जातील। नमस्कार। महाराष्ट्राचे आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून, यांच्या नावावर आपण ITIचे नाव ठेवलं आहे असा जिजाऊने वंदन करून, अहिल्याबाई होलकर ज्यांच्या ते 300 वर्ष चालले त्याने वंदन करून, ज्यांचे प्रेरणातून आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा डिझास्टर मॅनेजमेंटचा काम सुरू केला आहे। अनिरुद्ध बापूच्या अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट असा श्रद्धेय अनिरुद्ध बापूने वंदन करून, इथे उपस्थित श्री सुनील मंत्रीजी, पंकज पाठकजी, ITIचे सर्व प्रिन्सिपल्स आणि माझे विद्यार्थी बंधू भगिनींनो, वेळेची मर्यादा आहे। आपण हा टेक्निकल सेशन आहे, तो टेक्निकल सेशनमध्ये जास्त काय माझ्यासाठी बोलण्यासाठी नाही आहे। ते जे टेक्निकल लोक इथे आपलं शिक्षण देणार, ज्यासाठी तुम्ही आले, ते तुमच्याशी बोलतील। मी पूर्वीपासून अनिरुद्ध बापूचे कार्यक्रमामध्ये जातो, नेहमी त्यांचे ऐकतो, त्यांचे व्याख्यान सुनतो। त्याने प्रत्येक भेटला पण माझ्या 2-3 वेळा माझा अवसर मिळाला। अनिरुद्ध बापू आपले सर्वांसाठी, आपल्यामध्ये कोणी त्याने भेटले की नाही भेटले मला माहीत नाही, आपले वडिलांना विचारते, कदाच त्याने त्यांच्या काही व्याख्यान ऐकलं असेल। पण अनिरुद्ध बापूचे जीवनामध्ये यांनी जे पुस्तक लिहिली आहे, जे व्याख्यानमध्ये जे सांगतात, ते 25 वर्षाच्या नंतरची समस्या त्यांचे निराकरण, 50 वर्षानंतरची समस्या त्यांचे निराकरण, अशी त्यांची दूरदृष्टी आहे। 20 वर्षापूर्वी त्याने हा सांगितला होता की आता आपण सर्व काही करताय, पण जे साधारण विद्यार्थी आहे, कॉलेजचे विद्यार्थी, स्कूलचे विद्यार्थी, त्याने सर्व प्रशिक्षण दिलं पाहिजे। आणि त्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट त्याने अनिरुद्ध बापू डिझास्टर मॅनेजमेंट सुरू केला। आता आज हा प्रथम सेशन आहे, आपण भाग्यवान आहे की आपला इथे हा प्रथम सेशन सुरू होत आहे। हळूहळू पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे। आणि त्याशिवाय आता मी सुनील मंत्रीजीशी बोलत होतो, ते सेल्फ डिफेन्सचा पण धडा आपण शिकवणार आहे। आपले सेल्फ डिफेन्स शिकायला आहे ना सर्वांनी, ते पण ते सुरू करणार आहे। माझ्या आपल्या सर्वांना रिक्वेस्ट राहील की ते एज्युकेशन शिका, मशिनरी शिकवा, पण त्याशिवाय साधारण जीवनामध्ये जे आपण काय हे जे ॲडिशनल एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी ज्याला सांगतो, ते आपल्यासाठी योग्य आहे। आपला आजच्या हा समारंभाचा आधार घेऊन मी एक घोषणा करू इच्छितो। आपण या जूनपासून पूर्ण महाराष्ट्र सर्व 427 ITIमध्ये 6 नवीन कोर्स इंट्रोड्यूस करत आहे। आपण पण जे ओल्ड स्टुडंट्स आहेत ते पण त्यामध्ये शिफ्ट करू शकता। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा।
मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी सोलापूरहून. राष्ट्रवादी एकत्रित करण्याचा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेऊन घ्यावा. शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या संदर्भाने ऑफ द रेकॉर्ड वक्तव्य केले. कार्यकर्त्यांकरिता ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र पवार साहेबांच्या म्हणण्यानुसार आताच्या जनरेशन मधील महत्त्वाचे असणारे अजितदादा आणि सुप्रियाताई यांना पुढाकार घेऊन हा निर्णय घ्यायचा आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये बऱ्याच लोकांना आपले इगो बाजूला ठेवावे लागतील. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या कार्यकर्त्यांना माहिती नसतात. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात हा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. ह्या एकत्र येण्याला काही अडचणी नाही, मात्र ज्या अडचणी आहेत त्या काही नेत्यांनी स्वतःच निर्माण करून ठेवलेल्या आहेत. त्या जर बाजूला ठेवल्या तर ही बाब शक्य असून महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलीच ही बाब आहे आणि स्वागतार्ह आहे. परंतु आदरणीय पवार साहेबांनी ऑफ द रेकॉर्ड दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या संदर्भानं काही वक्तव्य केल्याचं समजलं. खरं तर ही स्वागतार्ह बाब आहे कार्यकर्त्यांच्या करिता. परंतु यामध्ये पवार साहेब म्हटले तसं अजितदादा आणि सुप्रियाताई या आताच्या जनरेशन मधल्या महत्वाच्या नेत्यांनी या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन निर्णय घ्यायला पाहिजे आहे असं त्यांनी मत व्यक्त केलं. कार्यकर्त्यांची तशीच भावना आहे. परंतु याच्यामध्ये काही लोकांना आपले इगो थोडेसे बाजूला ठेवावे लागतील आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत माहिती नसतात आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ह्या नॅचरल भावना असतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात. त्या एकत्र येण्याला खरं तर काहीच अडचण नाही, परंतु ज्या काही अडचणी आहेत त्या काही नेत्यांनी स्वतःच निर्माण करून ठेवलेल्या आहेत. त्या जर थोड्या बाजूला ठेवल्या तर ही बाब शक्य आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने ती चांगलीच आहे, स्वागतार्ह आहे. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी ठाणेहून. निवडणुका लवकरात लवकर झाल्या पाहिजेत अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. आनंद परांजपे म्हणाले, आज कळव्यातील 6 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 6 नगरसेवकांचं स्वागत राष्ट्रवादीचा घटक पक्ष म्हणून आम्ही करतो. शरदचंद्र पवार हे देशाचं मोठं नेतृत्व आहे. एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत ते म्हटले होते की इंडिया आघाडी सक्रिय नाही, अशा प्रकारच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. अनेक शरद पवार गटातील माजी आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश करत आहेत. त्यांच्या पक्षातील नवीन नेतृत्व करणारा जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा अजित पवार व पक्षाचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील. अंजली दमानिया यांच्यावर बोलण्यात गेलं. अंजली दमानिया यांच्या ट्विटला फार महत्त्व देण्याची गरज नाहीये. अंजली दमानिया या नेहमीच आरोप करत असतात, पण आजपर्यंत ते कोर्टामध्ये कधीही सिद्ध करू शकले नाही. महाराष्ट्राच्या जनतेने अभूतपूर्व यश कौल महायुतीला दिलेलं आहे. ऑपरेशन सिंदूर याचं स्वागत 130 करोड भारतीयांनी केलं आहे. मनसेवर बोलण्यात आलं, याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेणं योग्य नाहीये. या काळामध्ये सरकारच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. निवडणुका कशा प्रकारे घ्यायच्या याचा कार्यक्रम घ्यावा. पुढच्या 4 महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत अशा प्रकारचे निर्देश दिले. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा निवडणूक आयोग काम करेल. काही ठिकाणी 5 वर्ष झाले, काही ठिकाणी 3 वर्ष झाले. लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका होणाऱ्या अत्यंत महत्वाचं आहे. या निवडणुका लवकरात लवकर झाल्या पाहिजे अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निवडणुकीला सामोरं जाईल. स्थानिक पातळीवर महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, या सर्व निवडणुका कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी असतात. आम्ही पूर्ण टाकतील अशी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढू. आनंद परांजपे राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते यांनी म्हटले. आता शेवटी त्यांच्या पक्षाच्या नवीन नेतृत्वाने आज कळव्यातील 6 माजी नगरसेवकांनी शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे, महायुतीमध्ये प्रवेश केला आहे
आणि त्यामुळे त्या 6 नगरसेवकांचं स्वागतच महायुतीचा एक घटक पक्ष राष्ट्रवादी म्हणून त्यांचं करतो. सर, आमच्या पक्षातील म्हणजेच शरद पवार गटातील हे जे लोक आहेत ते आता हळूहळू अजित पवार गटात एकत्र येत आहेत, जात आहेत. मात्र या संदर्भात आता इंडिया आघाडीमध्ये आज सक्रियने असं शरद पवार म्हणतात, फक्त येणाऱ्या काळात निधीसाठी ते जात आहेत असं देखील त्यांचं म्हणणं आहे. शेवटी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब हे देशाचं एक मोठं नेतृत्व आहे आणि त्यांनी एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत देताना इंडिया आघाडी सक्रिय नाही अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. अनेक शरद पवार गटातील माजी आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जो प्रवेश करतायत, भविष्यामध्ये देखील अनेक असे प्रवेश होणार आहेत, या सगळ्यांचं आम्ही स्वागतच करतो. जो माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येईल त्याचं स्वागतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. तर त्यांचं असं देखील म्हणणं आहे पवारसाहेबांचं की भविष्यात एकत्र यायचं की नाही हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावे. मी आता त्या निर्णया प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालेलो आहे. आमची मंडळी विविध पक्षातील विभागलेली असली तरी विचाराने एकत्र आहोत. आता शेवटी त्यांच्या पक्षाच्या नवीन नेतृत्वाने काय निर्णय घ्यायचा हा सर्वस्वी त्या नेतृत्वाचा निर्णय असेल. या क्षणाला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचे नेते अजितदादा पवारसाहेबांकडे अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. जेव्हा केव्हा असा तो प्रस्ताव येईल त्यावेळेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवारसाहेब असतील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल असतील, प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब असतील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब असतील, ही सर्व वरिष्ठ मंडळी बसतील आणि त्याबाबतचा निर्णय घेतील. पण नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी कोल्हापूरहून. स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने येत्या 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या मोर्चे बांधणीला आता सुरुवात झाली आहे. त्यातच कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटनेची जिल्हा कार्यकारिणी बैठक नुकतीच पार पडली आहे. शिवसेना उपनेते व संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली. यावेळी बोलताना दुधवडकर यांनी जिल्हाधिकारी, शिवसैनिक, पक्ष प्रमुखांचा जो आदेश असेल त्याप्रमाणे निवडणुका रणसंग्रामात लढायला तयार असल्याचं सांगितलं आहे. काय नेमक्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे देखील बोलू. आज कार्यकर्त्यांची आता जी सुप्रीम कोर्टाने जो डिसिजन दिलाय, चांगला निर्णय दिलाय, तो हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या इलेक्शनचा निर्णय आहे. त्यामुळे कार्यकर्ते सगळे आनंदात आहेत. आज बैठक आमची चांगल्या पद्धतीने पार पडली. परवा निरोप दिलेला असताना सुद्धा सगळेच्या सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी, तालुका प्रमुख असो, विभाग प्रमुख असो, सगळेचे सगळे पदाधिकारी आज उपस्थित होते. शहरातले उपस्थित होते. चांगल्या पद्धतीने आहेत आणि आता सगळे लढाईच्या तयारीमध्ये आहेत. महाविकास आघाडीमध्ये या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये शिवसेनेची काय भूमिका असणार आहे, एकनाथ शिंदेची भूमिका असेल की एकत्र लढवल्या जातील? कारण जिल्ह्यातलं चित्र बघितलं तर आता जिल्ह्यातलं आता आम्ही आज जी बैठक घेतली आहे ती आमच्या शिवसेनेची घेतलेली आहे. हा जो डिसिजन घ्यायचा आहे, जो निर्णय हा घ्यायचा आहे, तो आदरणीय पक्षप्रमुख आघाडीच्या माध्यमातून घेतील. पण आज आमची तयारी, आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तयारी बघितली ती चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी तयारी केलेली आहे. नंतर जो वर्ण आदेश येतील त्या आदेशाचे पाळणारे आमचे शिवसैनिक, कोल्हापूरचे शिवसैनिक आहेत. कार्यकर्त्यांनी काय भावना व्यक्त केल्या? कार्यकर्त्यांचं काय म्हणणं, एकनाथ चलोरेची भूमिका असावी की? कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही ज्या ज्या प्रभागामध्ये काम करतो तिथे आम्हाला चांगल्या पद्धतीने न्याय मिळावा. जिथे जिथे काम चांगल्या पद्धतीने करतात त्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.
ठाकरे गटाचा आता कस लागणार का? हे सगळे राजकीय चित्र बघता महाराष्ट्रातलं, महाविकास विरुद्ध महायुती. ठाकरे गटाचं काय? ठाकरे गटाचे पक्ष आज मी बघितलं, आता स्वतः अनुभवलं. मी आज कोल्हापुरात खूप दिवसांनी आलो. माझे सगळेच्या सगळे पदाधिकारी आहेत, जे ज्यांनी मलई खाली आहेत ते सगळे गेले आहेत. शिवसेनेमुळे मोठे झाले आहेत ते गेले आहेत, पण माझे खालचा शिवसैनिक आणि सगळे पदाधिकारी सगळेच्या सगळे जागेवर आहेत. शिवसेनेच्या चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. लवकर सुनावणी घ्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्यापूर्वी आर्थिक मागणी केली. हो, बरोबर आहे. आम्ही ती मागणी केव्हापासून करतोच आहोत. पण आदरणीय सुप्रीम कोर्ट आता देतील, सुप्रीम कोर्टाचा आदेश देतील. आता सुप्रीम कोर्टाने 2.5 ते 3 वर्षांनी आज स्थानिक संस्थांचा आत्ता निर्णय दिलाय. हा निर्णय सुद्धा आमच्या बाजूने लागेल. तरी पण आमच्या शिवसैनिकांनी निर्णय केलेला आहे. आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर आणि मागता जी मशाल आहे त्या मशालेवर लागलं शिवसेना पक्षाचा रिझल्ट, तर आम्ही कोर्टाचे खूप खूप आभार पण मानू आणि त्या आनंदात परत साजरा करू. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422-401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. उद्यानांमधील लहान मुलांची खेळणी मोडक्या अवस्थेत असल्यानं आम आदमी पार्टीच्या वतीनं लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं आहे. कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या अनेक गजबजलेल्या उद्यानांमध्ये लहान मुलांची खेळणी मोडलेल्या अवस्थेत आहेत. प्रचंड दुरावस्था झाल्यामुळे ही खेळणी लहानग्यांसाठी धोकादायक देखील बनली. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या वतीनं महापालिकेसमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. यावेळी उद्यानातील लहान मुलांची खेळणी प्रतिकात्मक स्वरूपात महापालिकेसमोर रस्त्यावर मांडून या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलंय. तसेच या प्रतिकात्मक आंदोलनात लहान मुलांना खेळण्यांवर खेळवून महापालिकेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महापालिका परिसर दणाणून सोडण्यात आला. महापालिका प्रशासनाने तातडीने उद्यानांमधील खेळणी न बदलल्यास अधिकाऱ्यांच्या घरासमोरच अशी खेळणी मांडून आंदोलनाचा इशारा आपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळपास 54 उद्यान आहेत आणि या 54 उद्यानांमध्ये लहान मुलांची खेळणी अत्यावश्यक आहेत. आम्ही या 54 उद्यानांचा सर्वे केला आणि त्याच्यानंतर जो काही धक्कादायक खुलासा आहे तर 54 उद्यानांमध्ये बहुतांश सगळ्या उद्यानांमध्ये जर आपण बघितलं, सगळ्या बागांमध्ये बघितलं तर कुठल्याही बागेमध्ये चांगल्या परिस्थितीत खेळणी आपल्याला दिसून येत नाहीत. लहान मुलं खरं तर आज मे महिना सुरू आहे. मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुलं कोल्हापुरात मामाकडे येतात, आजीकडे येतात आणि मग संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला बागेमध्ये ज्यावेळी खेळायला जातात त्यावेळी असं दिसून येतंय की खास करून रंकाळ्याच्या बागेत, रंकाळ्याच्या उद्यानामध्ये जे काही घसरगुंडी आहे, जो वॉकवे आहे त्याला मोठमोठे होलं पडलेले आहेत, मोठमोठे भगदाडे पडलेले आहेत. महानगरपालिकेच्या कुठल्याच बागेत खेळणी सुस्थितीत नाही आहेत आणि या सगळ्या गोष्टीकडे आम्ही सातत्याने मार्च एप्रिलच्या महिन्याच्या पूर्वीपासून आम्ही महानगरपालिकेकडे आम्ही निवेदनं देतोय, त्यांच्याशी चर्चा करतोय. कुठेतरी मे महिन्याची सुट्टी लागणार आहे आणि या सुट्टीमध्ये मुलं आल्यानंतर त्यांना खेळायला पुरेशी व्यवस्था असावी, खेळणी असावीत, चांगल्या बागा असाव्यात. पण या प्रशासनाने कायम त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय. म्हणून नाईलाजानं आज कुठेतरी त्या महानगरपालिकेच्या दारात खेळणी मांडून कुठेतरी प्रशासनाला आम्ही जागा करायचा प्रयत्न करतोय. याच्यानंतर देखील जर प्रशासन जागा झालं नाही तर हीच खेळणी त्यांच्या घरासमोर मांडून आम्ही पोरांचा खेळ करू असा इशारा या निमित्तानं महानगरपालिकेला देतो. जय हिंद. Namo Buddhaya, Jai Bhim, dear Dhamma friends. On occasion of this Buddha Purnima, we are going to perform first time in Nashik city as a Power Live. This international cultural music concert is organized by People's Media Network. 11th May 2025 को इवनिंग में नासिक के कर्मवीर दादा साहब गायकवाड़ ऑडिटोरियम में ये शो होने जा रहा है. इट्स अबाउट स्पिरिचुअल जर्नी ऑफ पीस एंड कंपैशन. तो ये सिर्फ कोई संगीत का शो नहीं है, इट्स अबाउट स्पिरिचुअल जर्नी ऑफ बुद्धिस्ट फिलॉसफी. हम मेडिटेशन म्यूज़िक के माध्यम से मैत्री, करुणा और शांति महसूस करेंगे. सो इफ़ यू आर लुकिंग फॉर इनर पीस, इफ़ यू बिलीव ऑन बुद्धिस्ट फिलॉसफी of wisdom and compassion, then this is for you.
तो आइए इस ग्लोबल पीस इनिशिएटिव का हिस्सा बनिए, अपने साथ औरों को भी लाइए टू बी द पार्ट ऑफ दिस म्यूजिकल जर्नी एंड टू सेलिब्रेट दिस बुद्ध पूर्णिमा, not just with devotion but with deeper understanding and connection of our Buddhist culture. So don't forget this date, 11th May, Nashik city. Namo Buddhaya, Jai Bhim. बाहु सह समभिनी मित सायुधन. पुढील बातमी नागपूरहून. नागपूर विमानतळावरून प्रवाशाच्या बॅगेतनं 2 बंदुकीची काडतुसे जप्त. एकाला सोनेगाव पोलिसांकडून अटक करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईसाठी जात असलेल्या प्रवाशाच्या बॅगेतून काडतूस मिळून आलंय. इरफान खान सरदार खान हा मुंबईला जात असलेल्या प्रवाशाचं नाव आहे. मुंबईला जाणाऱ्या इरफानची सुरक्षा यंत्रणेकडून बॅग तपासणी केली असता त्याच्या बॅगेतून 2 काडतुसं मिळून आली. यावेळी त्याला विचारपूस केली, काडतूस कुठून आणले याचं उत्तर न दिल्यानं याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. यानंतर सोनेगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलाय. न्यायालयात हजर करून 1 दिवसाचा पीसीआर घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे. मात्र काडतूस नेमक्या कुठून आल्यात या संदर्भात ठोस माहिती अद्यापही मिळाली नाहीये. उडवाउडवीची उत्तरं दिल्याने त्याच्याकडून तपास सुरू आहे. कारवाई करण्यात आली आहे. विमानतळावर जिवंत काडतूस सापडले आहेत. कशा पद्धतीचं काय? इसम नामे इरफान खान सरदार खान, 40 वर्ष, मोठा ताजबागला राहतो आणि त्याचा गाडी खरेदी विक्रीचा व्यवसाय. तो मुंबईला गाडी खरेदी विक्रीसाठी जात असताना त्याच्या बॅगमध्ये 2 लाईव्ह काडतूस म्हणजे जिवंत गोळ्या ज्याला म्हणतात बंदुकीच्या, ते मिळून आले. तर त्या आपण जप्त करून त्याच्या विरुद्ध आर्मॅक्टचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि सध्याची त्याचा तपास चालू आहे. सदर गुन्ह्यात त्याला मान्य न्यायालयाकडून 1 दिवसाची पीसीआर देखील भेटलेली आहे आणि आज त्याला परत न्यायालयात हजर करणार पुढील पीसीआर. सर, यामध्ये काही दहशतवादी संबंधांचं काही सहभाग किंवा या गुन्हेगारी पार्श्वभूमी याची काही आरोपीची आहे का काय? सध्या ते तपासात त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी म्हणजे त्यावर काही मागील गुन्हे असल्याचं आढळून आलेलं नाही. मात्र यात नेमकं कारण काय त्याने नेण्याचं याविषयी तपास सुरू आहे. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी रत्नागिरीहून. रत्नागिरीमध्ये जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. दुपारपर्यंत उन्हाचा कहर. अचानक सायंकाळी पावसाचं आगमन झालं. अरबी समुद्रात चक्रीय परिस्थितीमुळे हवामान खात्यानं अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. पुढील 2 दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचं ऐन मे महिन्यात रत्नागिरीत झाला आहे धोधो पाऊस. नागरिकांची उडाली तारांबळ. इथे 2 फुटावर पाऊस नाही. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी धुळ्याहून. ऑपरेशन सिंदूर नंतर धुळ्यात शिंदे सेनेचा जल्लोष. अतिशय बेधडकपणे भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानात जात अतिरेक्यांची 9 ठिकाणी उद्ध्वस्त केली. या कारवाईनंतर शिवसेनेतर्फे धुळा शहरातील संतोषी माता चौकात आनंद उत्सव आणि जल्लोष करण्यात आलाय. शिवसेना शिंदे गटाचे ओबीसी व्हीजेएनटी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष
तथा शेळी मेंढी पालक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब किसवे, शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जल्लोष करण्यात आला. पहलगाम आतंकवादी हल्ल्याचा बदला पूर्ण झाल्यानं समाधान व्यक्त केलंय. हातात तिरंगा झेंडा घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. राज्याच्या दौऱ्यावर असलेले किसवे हेही या आनंद उत्सवात सहभागी झाले. काश्मीरमधील पहलगाम घटनेचा बदला घेतला आणि जगाला दाखवून दिलं की यापुढील काळात आतंकवाद्यांना कोणत्याही प्रकारचा थारा दिला जाणार नाही. भारतीय सैन्याने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेले शौर्य अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब किसवे यांनी यावेळी दिली. थोडा नजदीक राजा देशातल्या आणि राज्यातल्या जनतेला जय महाराष्ट्र करताना, जय भारत बोलताना आनंद होतोय की आज गेल्या 27 तारखेपासून मी शिवसेना ओबीसी विजयंतीचा राज्यातल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि आज धुळे शहरात आल्यानंतर मला आनंद झाला. धुळे शहरामध्ये सकाळी सकाळी आम्हाला बातमी बघता आली की भारतीय सैन्याने अत्यंत चांगल्या पद्धतीनं पाकिस्तानचा जो इरादा आहे, पाकिस्तानचं जे काही हे आपल्याबद्दल वागण्याचं धोरण आहे त्याला एक सुरुंग लावण्याचं काम आणि उत्तर देण्याचं काम केलं. म्हणून पहिल्यांदा मी या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि त्या देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह आणि भारतीय सैन्य आणि सैन्य दलातील सर्व अधिकारी, सर्व सैन्य यांना मी मानाचा मुद्रा करतो की भावांनो, जे पाखड्यांनी या ठिकाणी नामर्दपणा, पहलगाममध्ये जो नामर्दपणा केला त्या नामर्दपणाला उत्तर देण्याचं काम केलं. म्हणून भारतीय सैन्याचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि धुळे शहरामध्ये आज आमचे धुळे शहराचे जिल्हा प्रमुख सन्माननीय मनोज भाऊ मोरे, त्याचबरोबर या शहराचे महानगराचे प्रमुख सन्माननीय संजय भाऊ वाले, तसेच माझ्या ओबीसी विजयंतीचे जिल्हा प्रमुख संजय कुसळकर आणि या राज्याचे ओबीसी विजयंतीचे राज्य समन्वय विठ्ठल भाऊ मारनर, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र प्रमुख आमचे वीर महाराज, तसेच शहराध्यक्ष आमचे बट्टू भोपे, त्याचबरोबर माझ्यासोबतचे सहकारी सुरेश खर्चे, त्याचबरोबर हेमंतजी भोईटे, त्याचबरोबर योगेशजी धरम, पंढरीनाथ काळमुळे, परमेश्वरजी घोडके, मल्हार किसवे या सर्वांसोबत आज या धुळ्यामध्ये एक आनंदाचं खऱ्या अर्थानं भाऊंचा तसा खऱ्या अर्थानं भाऊंचा विषय तसा असतो. भाऊनी तो आज धुळ्यामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी हिंदुत्व असेल किंवा या ठिकाणचा आमच्या शिवसेनेचा आवाज असेल ते खऱ्या अर्थानं सर्वप्रथम हे करण्याचं काम केलं. भाऊंचंही या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी अभिनंदन करतोय आणि भाऊंचंही कौतुक करताना मला आनंद वाटतोय की भाऊ निश्चितपणे या ठिकाणी आपला भारत हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी या स्ट्राईक याच्यामुळे खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा भारताची ताकद या जगाला सुद्धा दिसून आली असं मी या ठिकाणी नमूद करतो. आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा सुद्धा विचार, कारण पहलगाममध्ये पहिल्यांदा हल्ला झाल्याबरोबर जाणारा या देशातला आणि राज्यातला पहिला व्यक्ती आदरणीय आमचा नेता शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्याही विचाराला सलाम करतोय. कारण सातत्यानं भाई सुद्धा या ठिकाणी हिंदुत्व आणि देशाच्या रक्षणासाठी या ठिकाणी काम करतात. म्हणून जाता जाता एकच सांगतोय की एकदा जोरदारपणे घोषणा द्या, भारत माता की जय, भारत माता की जय, जिंदाबाद जिंदाबाद, भारत जिंदाबाद, हिंदुस्तान. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी वर्ध्याहून 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं शक्य नाही. 1 ते 1.5 महिने पुढे वाढवून निवडणुका घ्यावी, अमर काळे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासंदर्भात निर्णय दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 4 महिन्यात घेणं शक्य नाही. या महिन्यात पावसाळ्याचे दिवस, शेतीसाठी लागणारे शेतकऱ्यांचे दिवस आहे आणि त्याचसोबत विविध सण सुद्धा या कालावधीत घेता येतात. त्याकरिता या निवडणुका 1 ते 1.5 महिना पुढे घ्यावे असं मत खासदार अमर काळे यांनी बोलताना व्यक्त केले. शंकर एज्युकेशन सोसायटीज डॉक्टर करतो, परंतु सैन्याचं अभिनंदन करत असताना आपल्या सुद्धा ज्या काही चुका आहेत त्याचं सुद्धा आत्मपरीक्षा सरकारने केलं पाहिजे असं समजतो मी. कारण की पहलगाम इतका मोठा टुरिस्ट स्पॉट आहे. देशभरातून लाखो लोक पहलगामला त्या निमित्ताने येतात, काश्मीरमध्ये येतात, परंतु इतके पर्यटक त्या ठिकाणी येत असताना ज्या पद्धतीनं
आपण या पर्यटकांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करायला पाहिजे, त्या पद्धतीने यांना सुरक्षा आपण दिली पाहिजे. ती सुरक्षा देण्यामध्ये सरकार कुठेतरी कमी पडलंय. सैन्याचं अभिनंदन तर करतोच आहे, परंतु सर्वात महत्वाचं सरकार कुठेतरी कमी पडलंय आणि सरकारने त्या ठिकाणी सुरक्षा न पोहोचवल्यामुळं दुर्दैवानं 27 लोकांना त्यांच्या प्राणाला मुकावं लागलं. 27 लोकांचा जीव त्या घटनेमध्ये गेला. त्यामुळे सरकारनं आपल्या ज्या काही लॅक्युनाज आहेत, आपल्या ज्या सिक्युरिटी लॅप्सेस आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला त्या ठिकाणी सुरक्षा देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून व्हायला पाहिजे अशी अपेक्षा ठिकाणी करतो. आणि सरकारकडनं माझी ही अपेक्षा राहील की पुढच्या आता आपल्यामुळे उरीचा अटॅक झाला, उरीच्या अटॅक नंतर आपण पिक्चर निघाला, त्याच्यानंतर पुलवामा झालं, पुलवामाच्या नंतर त्या ठिकाणी पिक्चर निघतोय. माझी इतकीच अपेक्षा राहील की आता हे अशा अटॅकवर जे पिक्चर आता निघतात आहे, माझी अशी अपेक्षा राहील की सरकारने अशा पद्धतीचं धोरण अवलंबलं पाहिजे की पुन्हा कुठल्या प्रोड्युसरला किंवा डायरेक्टरला अशा अटॅकवर पिक्चर काढण्याची वेळ येऊ देऊ नका. इतकी एक नम्र सूचना मी त्यानिमित्तानं सरकारला करू इच्छितो. आता या अटॅकवर सुद्धा, पहलगामच्या अटॅकवर सुद्धा पिक्चर येणार आहे असं ऐकूयात आहे. त्यामुळं हे आपल्या सर्वांसाठी थोडंसं दुर्दैवी आहे. त्यामुळं अशा अटॅकवर पिक्चर येतो आणि पिक्चर यायची काढायची वेळ कुठल्या निर्मात्यावर किंवा प्रोड्युसर डायरेक्टरवर येऊ देऊ नका, इतकी या ठिकाणी अपेक्षा सरकारच्या माध्यमातून. कुचर सुभाष हाईस्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422-401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी बुलढाण्याहून. पीक विमा न मिळाल्याने शेतकरी संतप्त. चिखली कृषी कार्यालयात केले ठिय्या आंदोलन. चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही. याच कारणामुळे आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चिखली येथील तालुका कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. तालुक्यातील काही गावांना पीक विम्याचे पैसे मिळाले असते तरी देऊळगाव, घुबे आणि इतर काही गावांचे शेतकरी अजूनही वंचित आहेत. त्यामुळे नाराज शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काही शेतकऱ्यांनी असेही सांगितले की त्यांच्या शेताचे पंचनामे झालेले असूनही त्याचा लाभ मिळालेला नाही. आम्हाला हेक्टरी किती पैसे मिळणार आणि मिळणार की नाही असे प्रश्न आंदोलक शेतकऱ्यांनी विचारले आहेत. मागील महिन्यामध्ये शासनाने पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांची जी पीक विम्याची रक्कम आहे ती दिलेली आहे, परंतु एक ते सव्वा महिना उलटला तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापपर्यंत पीक विमा जमा झालेला नाही. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाला त्या शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंज्या प्रमाणात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली. या सर्व मागण्या घेऊन आज आम्ही तालुका कृषी कार्यालयाचा ताबा घेतलेला आहे. जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होणार नाही तोपर्यंत आम्ही कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका आम्ही शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. एकतर विमा कंपनीवर गुन्हे दाखल करा किंवा आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाका अशी आमची भूमिका आहे. आमच्या यामध्ये प्रामुख्याने मागण्या आहेत की ज्या शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी रक्कम आली त्या शेतकऱ्यांचा तफावतीचा अहवाल शासनाला सादर करण्यात यावा, त्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम देण्यात यावी. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापर्यंत 1 रुपयाही रक्कम जमा झाली नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ पीक विमा जमा करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. जोपर्यंत या विमा कंपनीवर गुन्हे दाखल होणार नाहीत, जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विमा रक्कम जमा होणार नाही तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका आम्ही शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. याचबरोबर आताच्या बातमीपत्रामध्ये आपण घेऊया छोटीशी विश्रांती. तोपर्यंत पाहत राहा BBS न्यूज नेटवर्क.